आजच्या भागामध्ये हे सगळ्यांना सांगणार आहे की सायली हीच खरी तन्वी आहे. त्यामुळे अर्जुन आणि सायली बाहेरून सगळे रिपोर्ट घेऊन आलेले असतात. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होतात. सायलीने अगदी छोटी तन्वी जशी ड्रेस घालून ज्या दिवशी त्यांचा अपघात झाला होता तसा ड्रेस आज सायलीने घातलेला आहे. आणि प्रतिमात्या, अश्विन, हा राकेश पण मध्ये मध्ये बोलत असतो की काय एवढे तुम्ही हे करून आला आहात, काही सांगायचं आहे का तुम्हाला घरच्यांना. अर्जुन म्हणतो हो राकेश, तू जरा शांत बस. प्रतिमात्या, सुमन आणि ते सगळे बघत असतात. अरे तू तर तन्वी छोट्यापणी जसा ड्रेस घातला होता तोच ड्रेस घालून आली सायली. राकेश म्हणत सांगा ना लवकर, काय सांगायचं आहे तुम्हाला. चैतन्य यांना कुणालाच काहीच माहीत नसतं. प्रतापराव पण म्हणत असतात अरे पोरांनो, काय इतका अंत बघताय आमचा, काय सांगायचं ते लवकर सांगून टाका ना. राकेश म्हणत असतो काही नसेल, यांचं दुसरंच काहीतरी असेल, काही एवढं महत्त्वाचं नसेल, तुम्ही एवढे हायपर होऊ नका. अर्जुन राकेशला म्हणतो राकेश तू जरा शांत बसतोस का, तू नवीन आला आहेस, तुला काही गोष्टी काहीच माहीत नाही आणि त्यामुळे तू बोलूच नको. आणि सायली म्हणत असते आई बाबा मीच तुमची खरी तन्वी आहे. आणि हे कळल्यावर यांचे सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित होतात. आणि ती म्हणत असते आम्हाला माहीत होतं की हे सगळं समजल्यावर तुम्हाला प्रियाचं बोलणं आठवेल. प्रियानी जशी तुमची फसवणूक केली तशी मी फसवणूक करणार नाही. आम्ही पुराव्यासही तिथे आलेलो आहे. प्रतिमाच्या डोळ्यात अगदी पाणी येतं की माझी छोटी तन्वी सायली असताना तिला किती भारी वाटलं असेल, की तिचा आनंद गगनात मावत नाहीये. कारण सायली पहिलीपासून तिला मुलीसारखंच प्रेम देते. प्रतिमा आत्या रडायलाच लागतात. नंतर इकडे मैपतचा सीन घेतलेला आहे. मैपतच्या आश्रमामध्ये त्या आश्रमाचं काम झाल्याच्या नंतर ते मंत्री कुणीतरी त्याला भेटायला येतात आणि त्यांचं भाषण वगैरे सुरू असतं. नंतर त्यांच्या हाताने बहुगुणी बाबांची पूजा करायला सांगतो मैपत. आणि नंतर तो म्हणत असतो की माझ्या या मुलीचं खूप श्रेय आहे, खूप गुणी आहे माझी ही मुलगी, तिनेच या आश्रमासाठी खूप मोठी देणगी दिली आहे, त्यामुळे तर हे आश्रम उभं राहिलं ना. आणि खरं तर या सगळ्या भक्तांवर आणि बहुगुणी बाबांवर त्या मुलीचेच उपकार आहेत. इकडे सचिनला थोडं वेगळंच वाटतं की हा अण्णा काय बोलतोय असं. आणि अण्णा खरंच भक्तीच्या मार्गाने लागलेला आहे की अजूनही त्याचे पहिले कट कारस्थान सुरूच आहे काय माहीत. तो म्हणत असतो माझ्यावर बहुगुणी बाबांची कृपा झाली आहे, त्यामुळे मी कोणतेही शस्त्र उचलणार नाही आजपासून आणि कुणालाही वाईट वाटेल असं वागणार नाही. त्यामुळे मी ना आता या भक्तांसाठी जीवन जगणार आहे आणि या भक्तांचा उद्धार करणार आहे. नंतर ते सगळे म्हणत असतात महिपत बाबा की जय, त्यांचा जयघोष सुरू होतो. इकडे राकेश यांना परेशानच करत असतो. तेव्हा अर्जुन त्याला शांत बसायला सांगतो आणि सायली बोलत असते. सायली म्हणते पूर्णाजी, तू जेव्हापासून मला ते छोटे तन्वी असल्याचं नाटक करायला लावलं आणि पहिल्या वेळेस तू जे मला तन्वी म्हणाली होतीस तेव्हापासून मला जे भास होत आहेत ते भास मला खूप त्रास देत होते. आणि मला आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर पण तेच आठवत होतं. आणि आपल्याला ते पूर्ण सीन प्रत्येक वेळी रिक्रिएट केले आहे. ती पूर्णाजीच्या मांडीवर झोपली होती तेव्हा तिला छोटी तन्वी दिसली होती की जशी पूर्णाजी त्या छोट्या तन्वीला झोपवत होती. आणि जेव्हा ते चष्मा लपवला होता तेव्हा पण छोटी तन्वी जिथे चष्मा लपवायची तिथेच सायलीने चष्मा नेऊन लपवला होता. आणि तेव्हाही तिला झाडामागे पाठमोरी छोटी तन्वी दिसली होती. हे ती सगळ्यांना सांगते. आता रविराज हे सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. आणि तिला मंदिरात गेल्याच्या नंतर पण तिथे ती बाई बसलेली होती, तर रविराज, प्रतिमात्या आणि छोटी तन्वी दिसली होती. हीच ती सगळ्यांना सांगत आहे. ती म्हणते मी प्रतिमात्याच्या घरी ती शुभम करोतीची कॅसेट लावली तेव्हा पण माझ्यासमोर छोटी तन्वी बसून ती ते गाणं म्हणत होती. आणि मी जेव्हा धूप आरती पूर्ण घरात फिरवत होते तेव्हा पण छोटी तन्वी माझ्या पुढे पुढे जाऊन ती धूप फिरवत होती. आणि तिने मला त्या रूममध्ये घेऊन गेली जिथे तिने छोट्यापणीचे ड्रॉइंग काढलेले होते. आणि तेच ड्रॉइंग मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये काढलं होतं. ते मला मधुभाऊंनी सांगितलं की हे तूच काढलं होतं आणि तूच तन्वीसारखी दिसायची लहानपणी,
पण आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. आम्ही प्रतिमा आत्या आणि माझी DNA टेस्ट केली आणि त्यामध्ये आम्हाला असं कळलं की मीच खरी तन्वी आहे. आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्हाला तुम्हाला सांगायचं कसं हेच कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही एवढ्या दिवस थांबलो होतो. इकडे महिपतचा सीन परत घेतलेला आहे. ते मंत्री भाषण करायला लागतात तेव्हा सचिन म्हणत असतो, हे बघा आमचे महिपत बाबा खरंच खूप चांगले आहेत. ते मंत्री पण म्हणत असतात, यांच्यामुळेच या आश्रमाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये आता मी पण माझा काही खारीचा वाटा घेणार आहे. नेहमी अन्नदान किंवा काही लागलं तर मी एका पायावर तयार असेल या आश्रमासाठी मदत करायला. त्यामुळे आता मला पण बहुगुणी बाबा आणि महिपत बाबांवर विश्वास बसायला लागलेला आहे. आता महिपतला यांचे सगळ्यांचे पैसे लुबाडून खूप मोठं व्हायचं आहे. यामागे याचं कुणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे तो हा सगळा खेळ आपल्याला लवकरच उघड होताना दिसेलच. तेव्हा इकडे परत चैतन्य आणि त्यांचा सीन घेतलेला आहे. चैतन्य आणि हे प्लॅनिंग करत असतात पूर्णाजीच्या रूममध्ये की सायलीचा तन्वी असल्याचा सोहळा कसा सेलिब्रेट करायचा आणि ते सगळे डिस्कस करत असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणत असतात, पण कसं करायचं? सायलीला कळू न देता आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे. एकतर सायली प्रेग्नेंट असल्यामुळे तिला बाहेरही पाठवू शकत नाही आणि सायली तिच्या रूममध्ये असते. तिने सगळ्यांना कॉल केले पण कुणीच तिचा कॉल उचलला नाही. आता तिला भीती वाटायला लागते आणि ती बाहेरच्या दिशेने जाते. तेव्हा तिला पूर्णाजीच्या रूममधून आवाज येतो. चैतन्य इकडे बाजूला जाऊन बघत असतो कुणी आलंय का. तेव्हा अस्मिता म्हणते, चैतन्य यावेळेस तरी तू काही घोळ करू नकोस. तेव्हा सायली तिथे येते आणि दरवाजा बाहेरून बघत असते की सगळेजण काय करतायत आणि ते आतमध्ये आल्याच्या नंतर ती म्हणते, अरे मला न सांगता सगळे इथे जमला आहात आणि मी सगळ्यांना कॉल केले, कुणीही कॉल उचलला नाही. मी खूप घाबरले होते, काय झालं असेल? कल्पनाताई म्हणतात, अगं काही नाही, मी सहज आले होते की पूर्ण आईची तब्येत बरी आहे की नाही बघायला आणि माझ्या मागे सगळेजण आले, मी काय करणार त्याला. आणि आम्हाला वाटलं तू झोपली आहेस तर झोपू द्यावं तुला आरामात, त्यामुळे आम्ही तुला नाही उठवलं ग. सायलीला थोडं ऑकवर्ड फील होतं की हे असं का वागतायत सगळेजण, एका रूममध्ये बसून काहीतरी चर्चा करतायत आणि मला सांगत नाहीये. चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन मला ते काही सांगायचं होतं तुला. अर्जुन तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, गप्प बस. अश्विन म्हणतो, अरे चैतन्य तुला माहीत नाही का आपल्याला ते काहीतरी महत्त्वाचं काम होतं, चल बरं आपण बाहेर जाऊया आणि नंतरच बोलूया या विषयावर. आता सायलीला कळतंच की यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. नंतर सुमन म्हणत असते, चला बरं पटकन. आणि पूर्णाजी म्हणतात, हो बाई चला बरं बाहेर. कुणीच सायलीला काहीच कळू देत नाही. अस्मिता म्हणत असते, माझ्या बाळ इतकं रडत होतं ना, मी इथे आल्याच्या नंतर सगळ्यांसोबत बसून ते अगदी शांत झालं, बघा ना पप्पा. नंतर प्रतापराव म्हणतात, हो बाई चला बरं सगळे बाहेर जाऊया. आणि सायलीला न सांगताच तिला काहीच कळू न देता ते बाहेर निघून जातात. आता अर्जुनने एक ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये सायलीचं नाव ॲड नाही आहे, त्यामुळे जे मॅसेज करतात ते सायलीला कळतच नाही आणि अर्जुन आणि बाकी घरातले सगळे त्या ग्रुपवर आहेत. आता नंतर ते मॅसेज करतात तेव्हा सायलीला असं कळतं की यांचं काय चाललंय नेमकं आणि सायलीला का कळू देत नाहीये. बाहेर गेल्याच्या नंतर अश्विन पण खूप निराश होऊन बसतो आणि अर्जुन म्हणत असतो, अगं बायको काही नाही, तू काय एवढा विचार करतेस, तुला न सांगता आम्ही काही करू का. पण ती म्हणत असते, मला सारखं असं वाटतंय हो, तुम्ही काहीतरी प्लॅनिंग करताय आणि ते मला कळू न देता. काय आहे ते असं सांगा ना अश्विन भाऊजी. अश्विन तोंडावर हात ठेवतो आणि काहीच कळू देत नाही. अस्मिताला असं वाटतं आता सांगतो की काय, पण अस्मिता पण खाली डोळे करून तिला खुणावत असते की सांगू नकोस काहीही, कारण ते सरप्राईज आहे आणि सायलीला जो आनंद द्यायचा आहे आपल्याला तो सरप्राईजमध्येच भेटेल असं अगोदर सांगून ठेवून काहीच तिला फील होणार नाही. नंतर तो म्हणत असतो, अगं वहिनी आमचं ना खूप महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी आम्ही इथे चर्चा करत होतो, असं तुझ्याबद्दल वगैरे काहीच नाही, तू मनामध्ये काहीच आणू नकोस. आणि ते सगळेजण हॉलमध्ये येतात. तेव्हा हॉलमध्ये जायला निघतात तेव्हा सायली म्हणत असते, अरे आता परत निघालात सगळे सोबत. ती म्हणत असते, अगं नाही काम होतं थोडं. ती म्हणते, पूर्ण आजी तुम्ही तरी रूममध्ये थांबा, मी बसते ना तुमच्याकडे.
पूर्णाजी म्हणत असते, अगं नाही बाई, मला पण खूप बोर होतंय ग बसून बसून, मला पण बाहेर जाऊ दे. अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी बोलायलाच लागते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अगं चल ना बायको. आणि पूर्णाजी म्हणते, बरं झालं, सांगता सांगता थांबले मी तिला. इकडे सचिन मैपतच्या कपाटामध्ये शोधत असतो की मैपत कपाटामध्ये काय ठेवून गेला आहे. आणि त्याला तो चाकू दिसतो. तो म्हणत असतो, मैपत तर म्हणाला होता, या चाकूला मी कधीच हात लावणार नाही, कोणतेही शस्त्र मी हातामध्ये घेणार नाही. म्हणजे यांचं अजूनही ते पण काम सुरू आहे आणि पैशासाठी आता हे देवदेव करतायत. नंतर सचिन म्हणत असतो, पण मी या अण्णांना चांगलं ओळखून आहे, बरं झालं, त्यांच्यापासून आता सावध राहावं लागेल. नंतर हॉलमध्ये आल्याच्या नंतर सायली परत खाली येते आणि परत म्हणते, अरे एवढी सगळी काय करताय तुम्ही, काहीतरी चाललंय तुमच्या मनात, मला का सांगत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अगं काही नाही बाई. नंतर सायली म्हणते, आई बाबा कुठे गेले. ती म्हणते, अगं ते गेले आहेत मंदिरामध्ये, एवढ्या दिवसाची त्यांची मुलगी त्यांना आता भेटली ना, म्हणून ते अभिषेक करायला गेले आहे, येतीलच ते लवकर. नंतर अर्जुन त्या ग्रुपवर एक मेसेज टाकतो. तेव्हा सगळ्यांच्या मेसेजचा आवाज तिला येतो आणि त्यामध्ये ती सायली नसते. तो म्हणत असतो, तन्वीचा सोहळा कसा करायचा, नवीन काही प्लॅन असेल तर ग्रुपवर सांगा, कारण यामध्ये सायली नाही आहे आणि सायलीला कळणार पण नाही आहे. आणि तो जो मेसेजचा आवाज येतो तो सगळ्यांचं फोनवर येतो आणि सगळेजण फोन बघत असतात. सायलीला तेव्हा खरी शंका येते की आता यांच्यामध्ये खरंच काहीतरी शिजतंय. ती म्हणत असते, अहो सगळ्यांच्या मोबाईलवर एकदम मेसेज कसा आला आणि माझ्याच मोबाईलवर का नाही आला, तुम्हा सगळ्यांना ते मेसेज दिसत आहेत, मला का नाही दिसत. आणि ते सगळेजण मेसेज वाचून परत फोन आपापल्या ठेवून देतात. नंतर सायलीला असं वाटतं की जाऊ द्या, हे सांगत नाही ना, यांना विचारायलाच नको. परत त्याच्यावर अश्विन रिप्लाय देतो, अरे दादा तू हे काय करतोय. आणि परत मेसेजचा आवाज येतो. तेव्हा सायली म्हणत असते, यांचं काय चाललंय नेमकं, सांगा ना मला कुणीतरी. पण सगळे तिला इग्नोरच करत असतात. नंतर सायली गप्पच असते, कारण ती बोलतच नाहीये काही, तिला काही सांगत नाहीये, तिला काही समजतही नाहीये. नंतर अश्विनचा मेसेज येतो, दादा तू काय खानाखुना करतोय, इथे ग्रुपवरच सांग ना. तेव्हा तो मेसेज वाचतात आणि मग सायलीचा चेहरा कसा तरीच होतो. ती म्हणत असते, अहो सांगा ना मला प्लीज, काय चाललंय तुमचं, एवढे एकदम मेसेज सगळ्यांच्या फोनवर येत आहेत आणि मला काहीच समजत नाहीये, तुम्ही पण मला काहीच सांगत नाहीये, त्यामुळे मला आता ना खूप टेन्शन आलंय हो, मला अस्वस्थ वाटतंय आता अगदी. तो चैतन्य आता अर्जुनला मेसेज करतो, आता मी काहीतरी कारण सांगून बाहेर पडतो, तुम्ही सगळे सुद्धा तसेच बाहेर पडा, आपण तिथेच चर्चा करूया. आणि तो फोन ठेवून देतो. नंतर अस्मिता म्हणत असते, अगं बाळा सायली, या बाळाला घे गं थोडंसं, मी बाहेर जाऊन येते. नंतर प्रतापराव, कल्पनाताई एका मागून एक सगळे बाहेर जायला निघतात. तेव्हा पण सायलीला असं वाटतं की गेले असावे कुठेतरी, जाऊ द्या. सुमन सगळेच जण म्हणत असतात, अगं सायली तू बाळाला घेऊन इथे बस, आम्ही जातो थोडा वेळ बाहेर. तेव्हा सायली म्हणत असते, बरं आई, मी बसते बाळाला घेऊन. अस्मिता म्हणत असते, माझं बाळ एवढं छान राहतंय, जा बरं बाळा मामीजवळ थोडंसं, किती वेळ झाले मीच सांभाळते तुला. सायली त्याला खूप छान खेळवत असते आणि ती पाठीवर घेऊन त्याला थोपटवते. नंतर अस्मिता म्हणते, अरे बाळा मी बाहेर जाऊन येते थोडीशी, राहा तू मामीकडे, आपली मामी छान आहे ना. आणि हे बाहेर जाऊन चर्चा करत असतात. तेव्हा सायली बाळाला खेळवते, पण बाळ थोडंसं रडत असतं, त्यामुळे ती त्या हॉलच्या बाहेर येते आणि हॉलच्या बाहेर येऊन बघते तर काय, हे सगळेजण इथे उभे असतात. तेव्हा सायली परत त्यांच्या मागे मागे चालत येते आणि मागे येऊन चैतन्याच्या पाठीवर अशी थाप मारते. हे सगळेजण म्हणतात, अरे काही नाही काही नाही, आम्ही काहीच नव्हतो करत, तू काय इथे आली आहेस. सायली म्हणत असते, अहो मला काय चाललंय तुमचं, असं काय एका साईडने जाऊन बोलताय आणि काहीच कळू देत नाही, हे बाळ रडत होतं म्हणून मी बाहेर आले. तेव्हा अस्मिता म्हणते, दे बाई बाळाला, आणि काहीच नाही बाळा. आणि ते बाळासमोर बोलत असतात आणि सायलीला इथे पण इतकं इरिटेट होतं, आता तिचा खरंच पारा चढतो. ती अगदी डोळे बंद करून म्हणत असते, तुमचं काय चाललंय ना, आता जर मला तुम्ही सांगितलं नाही तर आता मी खूप चिडेल ना तुमच्यावर. आणि ती हे अर्जुनला बोलत असते. लगेच अश्विन आणि ते म्हणतो, काही नाही, हे बघा, हे
विमलताईंनी ही झाडं लावलेली होते तेच बघायला आलो होतो की ते कसे दिसत आहेत, आता किती मोठाले झाले आहेत. आणि ते इथे पण विषय टाळतात आणि सायलीला काहीच कळू देत नाही. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला सायली खरी तन्वी आहे आणि ती घरात येताना एवढा मोठा सोहळा बघायला भेटणार आहे. आणि प्रतिमा आत्या, रविराज काका यांना त्यांची मुलगी भेटली आहे, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. हे पुढील भागामध्ये खूप छान